नुकताच राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल झाला आणि दत्तात्रय भरणेंकडे कृषी खातं देण्यात आलं। वादग्रस्त वक्तव्य आणि कृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढून घेण्यात आलं आणि त्यामुळे दत्तात्रय भरणे कृषी खात्याला न्याय देणार का? महायुती सरकारने सत्तेत येण्याआधी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं। हे आश्वासन नवे कृषी मंत्री पूर्ण करणार का? शेतकऱ्यांच्या नक्की काय अपेक्षा आहेत आपण जाणून घेऊया आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून। आवाज जनतेचा। इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांची नुकतीच राज्याचे कृषी मंत्री म्हणून निवड झाली आहे। आपला आमदार आता थेट मंत्रालयात आणि तोही शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जबाबदारी सांभाळणाऱ्या खात्याचा मंत्री। या घडामोडीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा वाढल्या आहेत। काय वाटतं इथल्या शेतकऱ्यांना? कृषी मंत्र्यांकडून ज्या आता जे सुटत नव्हते प्रश्न, जे काही पेंडिंग आहेत, कृषी विभागाकडे जी नोकर भरती त्यांनी करून त्या ठिकाणी आता आमचे काही प्रस्ताव आता कृषी विभागाकडे आहेत रोजगार हमीच्या माध्यमातून, ते अजून पूर्णतःच गेलेले नाहीत। लोकांच्या फळबागा लागवडी अजून रखडलेल्या आहेत। अगदी माझी स्वतः सुद्धा फळबाग मी प्रस्ताव दिलेला आहे परंतु रखडली। तर ह्या गोष्टी जरा थोड्या वेळेमध्ये पूर्ण झाल्या तर शेतकऱ्यांच्या सोयीचं होईल। शेतकऱ्यांना कर्जमाफी, अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी हीच विनंती। आणि इंदापूर तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी दत्ता मामा भरणे यांनी शेततळ वीज बिल माफ झालेलंच आहे, पण ती सौर ऊर्जा ही प्रकल्प राबवण्यात यावं हीच विनंती। शेतीचा भाग असल्यामुळं मामांनी शेतीमालाला भाव कसा मिळेल, कुठल्या बी पिकाला आता सध्या भाव नसतंय, शेतकऱ्याचं खर्च केलेला सुद्धा निघत नाही, तर ती हमी भाव मामांनी कसा मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। आणि सरकारने पहिल्यांदा आश्वासन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसाठी, तर त्या कर्जमाफी बद्दल बी मामांनी बघितलं पाहिजे, मग कर्जमाफी झाली पाहिजे। मामांनी आजपर्यंत सर्व कामं केली आहेत मागचे बी, आणि इथनी पुढे बी शेतकऱ्यांचं चांगलंच केलं पाहिजे। राज्याचं हमी भाव दिला पाहिजे, दुधाला भाव दिला पाहिजे, सगळ्या पिकांना ह्यांना भाव दिला पाहिजे आणि जनतेला ही पुढे नेलं पाहिजे राज्याला। जूनला पाऊस झाला आणि त्याच्यानंतर आता परत पेरणीची काही शेतकऱ्यांवरती वेळ आली आहे, दुबार पेरण्या, अशा पद्धतीच्या अडचणी आहेत शेतकऱ्यांकडे। कर्जमाफी एक पहिला त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे। कर्जमाफी पण थोडीशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे लक्ष दिलं पाहिजे। शेतकऱ्यांना हमी भाव कसा मिळवून देता येईल त्या पद्धतीचं एक काम मामांनी करावं, अशा अपेक्षा आहेत शेतकऱ्यांच्या। महाराष्ट्र राज्याचे नवीन कृषी मंत्री झालेले दत्ता मामा भरणे यांनी शेतकऱ्यासाठी चांगल्या पिकांसाठी किंवा डाळिंब, पेरू यांच्यासाठी हमी भाव द्यावा। शेतकऱ्यासाठी त्यांनी कर्जमाफी ही पण केली पाहिजे। कधी पाऊस पडतोय कधी नाही, दुष्काळ पडल्यासारखंच आहे। शेतकरी सध्या खूप अडचणीत आहे, या शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्यात यावी, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल। शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात सध्या नुकसान होत आहे। समजा महापूर असेल, अवकाळी पाऊस असेल, अशा अनेक प्रकारच्या समस्यांना शेतकऱ्यांना सामोरं जावे लागतंय। त्यासाठी मामांना एकच विनंती करतो की आमच्या शेतीला हमी भाव द्या, आमच्या शेतमालाला हमी भाव द्या। आता आपले मामा कृषी मंत्री झालेत, तर मामांनी सगळ्यांसाठीच जो शेतकऱ्याचा माल आहे त्याला हमी भाव दिला पाहिजे, आणि जे खताचे जे भाव वाढलेत हे शेतकऱ्याला परवडण्यासारखे केले पाहिजेत। तर शेतकऱ्याला काय होतंय, शेतीत जे खर्च करतोय ते परवडत नाही। मटेरियलचे भाव वाढलेत, औषधाचे भाव वाढलेत, तर हे कमी झालं पाहिजे। आवाज जनतेचा या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांचा आवाज ऐकला। तो आता मंत्रालयांच्या भिंतीपर्यंत पोहोचतोय का ते पाहावे लागेल। इंदापूरहून विशाल भोंग, पुढारी न्यूज।